मायडीसी परिसरातील आशानगर येथील श्री आद्य जगद्गुरू देवदासमय्या हडगार गोष्टी समाज सामाजिक संस्थेच्या सभामंडप कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून 10 लाख रुपये खर्चित सभामंडप भूमिपूजन सोहळा बागलकोट निलंकेरी येथील सिद्धारूढ मठाचे मठाधिपती श्रो ब ब्र श्री गनलिंग महास्वामीजी मुदनूर आणि सस्तापूर मठाचे मठाधिपती डॉ. श्री ईश्वरानंद अप्पाजी परमपूज्य श ब्र श्री अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवर गुरुहिरे मठ मैंदर्गी मिनीप्र मृत्युंजय महास्वामीजी सिद्धाश्रम मैंदर्गी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन साठे सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठ नीलमनगर अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी श्री सिद्धारूढ मठ विनायक नगर अध्यक्ष महादेव जुळजुळे श्री चौडेश्वरी मंदिर शुक्रवार पेठ अध्यक्ष काशीनाथ रुगे चेअरमन सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन शंकर चौगुले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला हडगार गोष्टी समाज अक्कलकोट सुनंदा अष्टगी अध्यक्ष श्री सिद्धारूढ सेवाभावी संस्था गवळी वस्ती श्रीशैल होळीकट्टी अध्यक्ष सेवा संघ परमेश्वर कौंचे बसवराज उडचड यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी आद्य जगद्गुरू देवदासमय्या यांच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन उपस्थित महास्वामीजी आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान हडगार गोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पारंपरिक विणकर व्यवसाय असणारा समाजाचा सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही यावेळी प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होत आहे। विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबवल्या आहेत त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले। सर्व जाती धर्मातील बांधवांना न्याय देणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे। कोणत्याही सामाजिक कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी यापुढील काळात निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी प्राध्यापिका डॉ. ज्योतिताई वाघमारे म्हणाल्या। यावेळी आशीर्वचन करताना श्रोब्र श्री ईश्वरानंद अप्पाजी म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडगार गोष्टी समाजाचे आराध्य दैवत आद्य जगद्गुरू देवदासमय्या यांच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला। आज समाजाचे स्वप्न साकार झाले ते केवळ ज्योती वाघमारे यांच्यामुळे त्यासाठी त्यांचे आम्ही सर्वजण मनस्वी आभार मानतो। यापुढील काळात समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे या प्रयत्न करतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली। यावेळी प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे यांची सोलापूर शहर मधील विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निवड झाल्यानिमित्त हडगार गोष्टी समाजाच्या वतीने महास्वामीजींच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दुर्गे यांनी केले तर आभार संतोष मट्टे यांनी मानले। आणि देवाला जर काय मागायचं हे कळत नसेल तर आपण एवढंच मागावं की माझ्या आई वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, आपल्याला सगळं मिळून जातं। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमागे उभे राहा। आज आपल्यासाठी इथे आपण बघतो की एवढा मोठा समाज आहे। आपल्या या समाजाने आतापर्यंत याच्या आधी मी सुद्धा वेगळ्या पक्षात होते, त्याही वेळेला तुम्ही सगळे माझ्या सोबत उभे राहिला। एक गठ्ठा मतदान आपण केलं, पण त्या लोकांनी निवडणुकीच्या नंतर आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, आपल्याला निधी दिला नाही। पण यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून मतदान निवडणुका याचा कुठलाही विचार न करता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की सोलापुरातला हा हटगार गोष्टी समाज आणि इथल्या देवदासमय्या महाराजांच्या मठाला निधी पाहिजे। महाराजांची मूर्ती ही तिथे स्थापन नाहीये, उन्हा तानामध्ये बांधव तिथे जमतात, तेव्हा कुठलाही विचार न करता 10 लाखाचा निधी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला। याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं आभार मानूया, आपण त्यांचं अभिनंदन करूया। आणि एवढीच विनंती तुम्हाला या ठिकाणी करते की इथून पुढे सुद्धा जे लोक आपल्या सोबत उभे राहिले त्यांच्या सोबत उभे राहूया। शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी हा हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारा हा आपला पक्ष आहे। आणि त्यामुळं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जसं महात्मा बसवेश्वर दुसऱ्या एका वचनात म्हणतात की नीरिगे नैदिले श्रृंगारा समुद्रगे तेरिवे श्रृंगारा गगनगे चंद्रमा श्रृंगारा नारिगे गुणवे श्रृंगारा नम्म कूडल संगम देव शरणियलगे विभूतिवे श्रृंगारा। म्हणजे पाण्याचा शृंगार हा कमळ असतो, समुद्राचा शृंगार लाटा असतात, आकाशाचा शृंगार चंद्रमा असतो, नारीचा शृंगार खूप लक्ष देऊ नये का, नारीचा शृंगार साडी नसते, दागिने नसतात, काय असतं नारीगे गुणवे श्रृंगारा। नारीचा शृंगार हा तिचे सद्गुण असतात आणि माणसाचा शृंगार काय, गळ्यामध्ये मोठं लॉकेट घातलं, मोठ्या गाडीत आलं तो नसतो, कुडल संगम देव शरणियलगे विभूती
विभूतिवे शृंगारा, कपाळावरती लावलेली विभूती हा आपला सगळ्यात मोठा शृंगार आहे. आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी ती विभूती असेल, देवर दासमय्याजींची वचनं असतील, सिद्धरामेश्वरांचा विचार असेल, बसवण्णांचा विचार असेल, सिद्धारूढ महाराजांचा विचार असेल, तो तुम्ही जिवंत ठेवलाय. आज ही भूमी मला तीर्थक्षेत्रा इतकीच पवित्र वाटते. कारण का तर या भूमीतला कण न कण माझ्या हडगार गोष्टी समाज बांधवांनी त्यांचा घामाचा पैसा 10,000 रुपये जमा करून विकत घेतलाय. त्यामुळे ही स्वाभिमानाची भूमी आहे. आणि आज इथे जे उघडं सगळं आपल्याला दिसतंय, पुढच्या श्रावणापर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या 10 लाखाच्या निधीमधून ते सभामंडप उभा करूयात. इथून सुद्धा पुढे निधीची कमतरता मी तुम्हाला अजिबात पडू देणार नाही. तुमची मुलगी म्हणून जिथे जिथे कमी पडेल मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आपण जाऊ आणि पाहिजे तेवढा निधी आणू. परंतु आपल्या सोलापूरच्या वैभवाला शोभेसं, देवर दासमय्या महाराजांच्या नावाला शोभेसा असा सुंदर मठ या ठिकाणी उपस्थित करू, या ठिकाणी आपण निर्माण करू. बाकीही समाजाचे जे प्रश्न आहेत, जे महाराजांनी मांडले, काहींनी मिळाव्याचं मांडलं, मी विनंती करते की आपल्या समाजाच्या लेटर पॅडवरती अण्णा तुम्ही मला मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन द्या. कारण सरकार दरबारी कागद चालतो. तुमच्या व्यथा ह्या माझ्या व्यथा आहेत आणि त्यामुळेच ते निवेदन आपण मुख्यमंत्री साहेबांच्याकडे घेऊन जाऊ. आपल्या समाजाच्या व्यथा त्यांच्या पुढे मांडू. आणि बघा राजकारणामध्ये की फूल तो बहुत देखे है, दूसरा गुलाब नहीं देखा, सितारे बहुत देखे लेकिन दूसरा चांद नहीं देखा. इस राजनीति में हमने बलवान कई देखे, पहलवान बहुत देखे, धनवान भी बहुत देखे, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब जैसा दयावान दूसरा नहीं देखा. हे दयावान नेतृत्व आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की ज्या काही आपल्या समस्या आपण घेऊन जाणार आहोत, मुख्यमंत्री साहेब एका क्षणाचा सुद्धा विचार न करता आपल्याला ते देतील. आणि तुमची एक बहीण म्हणून तुमच्या सगळ्या समस्या आणि आपले सगळे प्रश्न साहेबांच्यापर्यंत घेऊन जाणं, मंजूर करून आणणं ही माझी जबाबदारी राहील. एवढा शब्द या ठिकाणी देते. तुमचा आशीर्वाद अशाच पद्धतीने माझ्यासोबत राहावा एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, देवर दासमय्या महाराज की जय. जय हिंद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.